राज्याच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीनं केंद्र सरकारच्या लोकसहभागातून एक अभियान चालवलं जातं. ते पुण्यातल्या जुन्नर, मंचर, चाकण आणि त्या भागातील परिसरात घोडेगाव या ठिकाणी हे करण्यात आलं. त्या ठिकाणी रानभाज्या, रानफुलं, फळं यांचंही प्रदर्शन करण्यात आलं आणि नागरिकांनी त्याचा आस्वादही घेतला. त्यामुळे या आदिवासींचा इतिहास हा सुद्धा या मुलांना शिकवला पाहिजे. आदिवासी आश्रमशाळा जेवढ्या आहेत उद्घाटन सन्माननीय श्री शिवाजीराव आढळराव पाटील साहेब, अध्यक्ष पुणे गृहनिर्माण. अशा कार्यक्रमाचं आयोजन म्हणजे जंगल संवर्धनासाठी, वन संवर्धनासाठी एक फार मोठी सुवर्ण संधी आपल्यासाठी. आपण या ठिकाणी रानभाजी स्टॉलचं उद्घाटन करत आहोत. मान्यवरांच्या शुभ हस्ते स्टॉलचं उद्घाटन होत आहे. धन्यवाद. जय आदिवासी, जय महाराष्ट्र. आज या रानभाजी महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे करतोय ते आदरणीय शिवाजीराव दादा आढळराव म्हणजे पहिल्यांदा अनेक कारणाने ते प्रसिद्ध झाले, कारण त्यांच्या कामाची पद्धत त्याला कारणीभूत. हा कार्यक्रम आजपर्यंत एवढे प्रकल्प अधिकारी या ठिकाणी आले, परंतु कोणाला घेता आला एवढंच नाही. आदरणीय दादा या महाराष्ट्रातल्या सर्व आदिवासी विभागांनी जर अवलंबलं तर महाराष्ट्राचा विकास हा अशा प्रकारचं पारंपरिक तंत्रज्ञान कौशल्य हे आजच्या सर्व कार्यकर्त्यांना आता एक नवीन योजना सुरू झालेली आहे, आदी कर्मयोगी. आपण साहेब यांचं देखील मी सहर्ष स्वागत करते आणि सहाय्यक प्रकल्प अधिकारी सन्माननीय श्री संदीप पाटील साहेब यांना मी